शरद पवारांचे चिन्ह गेले। निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक निर्णय आज लागला। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर आज निकाल जाहीर केला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं। त्यामुळे अजित पवार गटाचा हा मोठा विजय मानला जातो। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे। अजित पवार यांनी या निकालानंतर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, मी या निकालाला नम्रपणे स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली। निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्याने आता शरद पवार गटाचं काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे। निवडणूक आयोगाने याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना शरद पवार गटाला दिल्या आहेत। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने सध्या शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली। त्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांवर व्हीपच्या मुद्द्यावरून अपात्रतेची कारवाई होणार नाही। राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक आहे। त्याआधी येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेत 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। राज्यसभेतील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या। शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आली। शरद पवार गटाला आजपर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह कळवावे अशी सूचना देण्यात आली आहे। शरद पवार गटाने पक्षाचं नवं नाव न सुचवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल। शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नवीन चिन्ह आणि नावासाठी 3 पर्याय द्यायचे आहेत। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। शरद पवार गटाला आज 4 वाजेपर्यंत नवे चिन्ह आणि नावाचे 3 पर्याय आयोगाला द्यायचे आहेत। त्यापैकी एका नावाचं आणि एका चिन्हाची निवड आयोग करणार आहे। निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार गटाकडून आनंद व्यक्त केला जातोय, तर शरद पवार गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे। शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचं म्हटले। तसेच आपण या निकालाविरोधात कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली। तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा निकाल अपेक्षितच होता असे म्हटले आहे।